वैद्यकीय क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि अभयदानाच्या आदर्श वस्तुपाठ घालून देणारी एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र अर्थात मराठा विद्या प्रसारक रुग्णालयात इतिहासात प्रथमच अत्यंत गुंतागुंतीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे। येवला तालुक्यातील विसापूर येथील रहिवासी असलेल्या दिवंगत विठाबाई सोनवणे यांच्या अवयदानातून मिळालेल्या एका किडनीचे मराठा विद्या प्रसारक रुग्णालयातच एका गरजू रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले असल्याची ही माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे व अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे यांनी दिली आहे। येवला येथील विठाबाई सोनवणे या मेंदू मृत झाल्याच्या डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत धाडसी आणि सामाजिक भान राखणारा निर्णय घेतला। विठाबाईचा मुलगा दत्तू प्रकाश सोनवणे आणि मुलगी दीपाली आहेर यांनी दुःखद प्रसंगी संयम राखत अवयवदानाला परवानगी दिली। त्यांच्या या निर्णयामुळेच मराठा विद्या प्रसारक रुग्णालयाच्या इतिहासातील पहिल्या किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला आणि एका रुग्णाला नवजीवन मिळालं। शासनाच्या ZTCCच्या नियमानुसार आणि अवयवदान समन्वय डॉक्टर संजय रकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगाने राबवण्यात आली आहे। मराठा विद्या प्रसारक रुग्णालयातील सर्जरी विभाग, मेडिसिन विभाग, भूलशास्त्र विभाग आणि ट्रान्सप्लांट टीममधील डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफच्या पथकाने यासाठी अहोरात्र विशेष परिश्रम घेतलाय। तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सेवक बापू सोनवणे यांनी नातेवाईक आणि रुग्णालयाचा समन्वय करून मोलाचे सहकार्य केले। नाशिक जिल्ह्यातच अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने रुग्णांना आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाहीये, यावर अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।